नमस्कार मित्रांनो, मी शुभम ठाकरे. माझ्या फॉर्मचं नाव आहे एस टी पोल्ट्री आणि मी धापेवाड्याचा रहिवासी आहे. तसेच जे बर्ड्स आहे माझेवाले हे कॉकरेल आहे. यांना आपण स्कायलर बर्डसुद्धा म्हणू शकतो. स्कायलर एक जात आहे त्यांचीवाली. त्यांचं ब्रीड आहे स्कायलर. आणि हे जे बर्ड्स आहे खूप ॲग्रेसिव्ह असतात. तर इतकी तर माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे कॉकरेलबद्दल. तर आणखी एक म्हणजे की आज व्हिडिओ बनवण्याचं जे कारण आहे ते आज माझ्या बर्डचा 24वा दिवस आहे. तर मला त्यांना औषध द्यायची आहे. तर मी कोणती औषध देतो, तर मी हेच या व्हिडिओ मी तुम्हाला सांगणार आहे की मी आज त्यांना कोणती औषध देणार आहे आणि त्याचे काय फायदे आहे, पक्ष्यांना कोणते फायदे त्या औषधापासून मिळणार आहे ते मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तरी आणखी एक गोष्ट सांगू इच्छितो की प्लीज जो पण जिथेपर्यंत पण माझा हा व्हिडिओ जात आहे तर प्लीज मी त्यांना म्हणतो की प्लीज सपोर्ट करा मला. बघा, सपोर्ट यासाठी की तुम्ही जर सपोर्ट कराल तर मी आणखी तुम्हाला चांगले व्हिडिओ बनवून पाठवू शकतो. म्हणजे पाठवू शकतो नाही, मी पाठवीलच. कारण की माझं काम आहे एज्युकेशन देणं. माझ्या 7-8 वर्षाचा जो पण एक्सपिरियन्स आहे मी तो एक्सपिरियन्स मी त्या नवीन मुलांना जे पोल्ट्रीमध्ये येण्यास इच्छुक आहे, ज्यांना पोल्ट्री बिझनेस बद्दल खूप काही जाणून घ्यायचं आहे, माहिती करून घ्यायचं आहे, तर त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे. तर माझं म्हणणं हेच आहे की तुमचा जर सपोर्ट तुम्ही मला दाखवाल तर मी आणखी चांगले व्हिडिओ बनवू शकणार आणि बनवील. बघा, आता हा जो मी व्हिडिओ बनवून राहिलो आहे हे सगळं काम करत असताना बनवून राहिलो आहे. मी माझं आता काम केलं आहे आणि हा व्हिडिओ शूट करून राहिलेलो आहे. तर त्यासाठीच म्हणून राहिलो की प्लीज काहीतरी थोडं दाखवा तुमचा सपोर्ट मला. तुमचा सपोर्ट जर मला मिळेल तर आणखी मी खूप काही करू शकेल समोर आणि तुम्हाला हेल्प करू शकेल. माझ्याकडून जे पण होईल ते मी तुमच्यासाठी करू शकणार. तर त्यासाठीच प्लीज माझा जो चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा आणि प्लीज लाईक करा आणि जिथंपर्यंत होते तिथपर्यंत शेअरसुद्धा करा. कारण की हे जे देऊन राहिलो हे एज्युकेशन देऊन राहिलेलं आहे. मला मी जे शिकलेलो आहे तेच मी तुम्हाला सांगणार आहे की पोल्ट्री इंडस्ट्रीमध्ये काय होत असतं, काय रिॲलिटी आहे त्याचीवाली, काय नाही आहे, हे सगळं मी तुम्हाला सांगणार. बस फक्त तुमचा सपोर्ट पाहिजे आहे मला. व्हिडिओ खूप जास्त लांब होईल. तर मी आता मुद्द्यावर येतो की व्हिडिओ बनवण्याचं कारण हे की आज 24 डे आहे. तर मी पक्ष्यांना कोणती औषध द्यायला पाहिजे किंवा कोणती औषध द्यायला पाहिजे, तर पक्ष्यांना माझ्यानुसार मी जे 7-8 वर्षापासून जे फार्मिंग करून राहिलेलं आहे तर मी पक्ष्यांना जी औषध देतो आहे ही देतो आहे. बघा, मी दाखवतो तुम्हाला. हे बघा, सार्कोफेरॉल पी नावाची औषध आहे. ही कुठे पण तुम्हाला मिळून जाते मेडिकलमध्ये वगैरे. म्हणजे जिथे जनावरांची औषधे मिळतात तिथेच हे मिळून जाते. यांनी काय होत असतं की पक्ष्यांचं बॉडी वेट वाढत असतं. म्हणजे मदत होते बॉडी वेट वाढण्यास आणि FCR इन्क्रीज, म्हणजे FCR चांगला येत असतो त्याचावाला. आणि इथे त्यांचे हे दिले आहे की हेल्प्स टू इम्प्रूव्ह हेमोलॉजिबिन लेवल, हेल्प्स टू इम्प्रूव्ह बॉडी वेट अँड FCR, हेल्प्स टू इम्प्रूव्ह एग शेल क्वालिटी आणि आणखी इतर बघू शकता तुम्ही इथे दिलेलं आहे. हे सगळं तुम्ही इथे याचे फायदे आहे आणि कसं द्यायचं, काय द्यायचं हे सुद्धा यामध्ये दिलेलं असतं की कसं काय यूज करायचं. याचावाला रिकमेंड टू यूज दिला आहे. पोल्ट्री जर पक्षी आपले छोटे असले तर 30 ग्रॅम
1000 पक्ष्यांच्या प्रमाणे द्यायचं. लेअर असलं आपलं, माझं तर लेअर आहे.